आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाजवा 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 वाजवा। मीरा ही अशी कबूल करत नाहीये आणि हिच्यासोबत जी व्यक्ती येणार होती ती अजून आलेली नाहीये। बरं आग जर कमी केली ना तर मायाची सगळी भीती जाईल आणि ती काहीच बोलणार नाही। तू एक काम कर, इथून निघून जाण्याचं नाटक कर, मग ही कबूल करेल। तिथे आग लागले वाजवा मला। ठीक आहे माया, जाते मी। मीरा 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 थांब, मी सगळं कबूल करते, मी सगळं कबूल करते मीरा, प्लीज 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 मी सगळं कबूल करते मीरा। बोल बोलते 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 सगळं सांगते। मी कबूल करते की अंबिकाचा खून मीच केला। इथे आउट हाऊस मध्ये मी तिला ठार मारलं, मी तिला फसवून इथे बोलवलं आणि मग त्यानंतर मी तिच्या डोक्यात लोखंडाचा रॉड घातला, ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर मी हे संपूर्ण आउट हाऊस पेटवून टाकला। वेदाला पण मारण्याचा प्रयत्न मी केला, वेदाला मी खूप त्रास दिला मी वेदाला, कारण की ती माझ्या मध्ये येत होती। तिला पॉइजन वाला बिस्किट दिला, तिला खूप त्रास दिला। मी कबूल करते मीरा की मी तुला गुंड मारण्यासाठी पाठवलेली, कारण मला तू या घराबाहेर पाहिजे होतीस म्हणून। मी तुझी बहीण नाहीये, मी नाहीये तुझी बहीण, मी कबूल करते की मी तुझी बहीण नाहीये। ही जन्मखून सुद्धा खोटी आहे। तुझ्या बहिणीच्या फाईल मध्ये तिचा फोटो काढून मी माझा फोटो प्लांट केला। तू सगळ्यांना माझ्यावर विश्वास बसला पाहिजे की मी तुझी बहीण आहे। सगळं मी केलं आणि हे सगळं मी अथर्वला मिळवण्यासाठी केलं, या घरामध्ये राहण्यासाठी केलं। मीरा प्लीज मला वाचव, मी अंबिकाचा खून केला, मी तिला जिवंत जाळलं। मी एक्सेप्ट करते, मी कबूल करते, प्लीज मीरा प्लीज। आता सगळ्यांना कळतो अपघात नव्हता, खून होता तो। मी एक्सेप्ट करते, मी कबूल करते। ऐक ना, मीरा ना मी लॉन मध्ये जाऊन येते असं बोलून गेली होती। आता खूप वेळ झाला ती आली नाहीये, एकदा जाऊन बघशील का? ओ अच्छा असं। आणि हळू हळू बोल। दादा, अरे मीरा वहिनी थोड्या वेळासाठी बाहेर गेली तरी तुला करमत नाहीये? एक काम कर ना, तू पण बाहेर जा, और एल्स तू ना बाहेर बागेत आहे ना घर बांध आणि दोघही तिथेच राहा, चालेल तुला? बाबा तुम्हाला चालेल का? काय रे, काय झालं? काहीच नाही बाबा, तुमची लाडकी लेक बघा ना, ती आतापासूनच मला तुमच्या प्रॉपर्टी मधनं बाहेर काढायला बघतीये। बाबा वहिनीची आठवण येते त्याला, बाकी काही नाही। एक दिवस ना मी या दोघांना पण प्रॉपर्टीत आउट करणार आहे। करशील ना, करशील। 10-10 वाजेपर्यंत झोपून नक्कीच करशील। हा, ऐक ना, प्लीज जाऊन बघून ये ना, प्लीज सांगा एकदा सांगा। मायाने सगळं सांगितलं की काय? माया अगं, काय झालं? काय झालं, कशी पडलीस? काय
माया, हे काय सगळं काय झालंय? काय लागलं हे सगळं? वेदाचे बाबा सोडा हिला. दया करायच्या लायकीची नाहीये ही. मीरा, अगं तुझी मोठी बहीण आहे ना ती, तिची अवस्था तरी बघ. तिची ही अवस्था मीच केली. तू काय आगीत ढकललंस की काय तुझ्या बहिणीला? एक 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 मिनिट मीरा, हा काय प्रकार? हो दादासाहेब, मायाला आगीत मीच कोंडलं होतं. काय? हो, मला मायाच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं होतं. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याची मी फक्त संधीची वाट बघत होते आणि ती संधी मला आज मिळाली. कोणतं सत्य? ही माया आजपर्यंत सगळ्यांना फसवत आली आहे. ही माया माझी बहीण नाहीये. मीरा, अजून किती दाहे रडगाडं गाणार आहेस तू? हो ना, तू आणि अथर्व दोघांनी जाऊन चेक करून आलेले ना की तुझी बहीण आहे की नाहीये ते. मग मीरा, पण तूच सांगितलं होतंस ही माया तुझी बहीण आहे म्हणून. हो हो, पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून मी ते नाटक केलं. एक मिनिट, काय कन्फ्युजन आहे नक्की? हा, एकदा तू म्हणतेस ही तुझी बहीण आहे, एकदा म्हणतेस ही तुझी बहीण नाहीये. नक्की काय आहे? अरे पण अथर्व, ती सगळी कागदपत्र तू स्वतः पाहिले होतेस ना? मीरा, मला तुझं वागणं कळत नाही. ऐकून घ्या माझं, सगळं कळेल तुम्हाला. या मायाने माझी बहीण असण्याचं खोटं नाटक केलं. सगळे खोटे पुरावे तयार केले आणि आपण तेच पुरावे बघत गेलो. वहिनी, मला सांग, माया असं का करेल? म्हणजे या सगळ्यात तिचा काय फायदा आहे? मी माझ्या खऱ्या बहिणीपर्यंत पोहोचू नये ना म्हणून तिने हे सगळं केलं. तिला या घरात राहायचं होतं फक्त. या मायाने माझं नाव तर घेतलं नसेल ना? आणि इतकंच नाही तर या मायाने या घरच्या सुनेचा, अंबिकाताईचा खून सुद्धा केला.